नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे आपली स्वामी महाराजांची पुण्यतिथी, म्हणजे ज्या दिवशी स्वामींनी आपला देह, जो मानवी देह आहे ते त्याचा जो त्याग केला, तर तो आजचा दिवस आहे. पण स्वामी नेहमी आपल्यासोबत आहेत, असणार. तर आजची जी सुरुवात आहे, म्हणजे रोजचीच माझी जी सुरुवात असते ना, ती सूर्यदेवांना अर्घ्य देऊन होते. आणि ही गोष्ट तुम्ही खरंच करत चला. बघा, आपल्या आयुष्यामध्ये ना, जे सूर्यदेवांचं जे तेज आहे, जी पॉझिटिव्हिटी आहे, ती तुमच्या आयुष्यात सुद्धा यायला सुरुवात होते. तर पूजेची जी सुरुवात आहे ती नेहमीप्रमाणे पूजेची जी पण भांडी लागतात, कारण मग प्यायचं पाणी एकदा गेलं ना की मग ती भांडी घासणं खूप मुश्किल होऊन जातं. तर प्यायच्या पाण्यानेच आणि पूजेची भांडी घासली म्हणजे पितळेची, तांब्या पितळेची जी पण भांडी आहेत ती पिण्याच्या पाण्याने व्यवस्थित छान स्वच्छ होतात आणि जास्त वेळ ती लकलकीत राहतात. आणि जे बोरचं पाणी असतं ना, तर त्याच्याने ती भांडी लवकरच काळवंटात खराब होतात. तर आता जे मला लागणार होतं, आज खूप काही जास्त लागणार नाही आहे, पण जेवढंही लागणार होतं तेवढं मी काढून घेतलं, छान स्वच्छ करून घेतलं. तर बघा, ही भांडी आणि पितळेची आहेत ना, तुम्ही स्वच्छ केलीत ना, तर लगेचच अशी पुसून ठेवलीत तर ती जास्त वेळ तशी लकलकीत राहतात. आणि पुन्हा एक प्रश्न असेल की ताई कशाने स्वच्छ केलीस, तर मी तुम्हाला नेहमीच सांगते, कालच्या व्हिडिओमध्येही दाखवलं होतं की जे ॲक्लिन पावडर आहे तर त्याच्याने हे अगदी छान स्वच्छ होतं. तर आज फक्त मी ज्या छोट्या माझ्या 2 समया आहेत त्या घेतल्यात, त्याच्यानंतर आणखीन त्याच्यापेक्षा छोट्या अशा समया आहेत त्या घेतल्यात. आणि स्वामींना अभिषेक करायचा आहे, तर त्याच्यासाठी जे अभिषेक पात्र आहे तर हे मी बाप्पा मोरया स्टोअरमधून मागवलं होतं. तर पूजा म्हणजे फक्त पूजा नसते, तर मला संपूर्ण घर असं सुशोभित करायला खूप 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 आवडतं, ज्याने संपूर्ण घरामधलं वातावरण आहे ना ते आणखीन प्रफुल्लित आणि असं प्रसन्न होऊन जातं. तर ही जी ते आर्टिफिशियल फुलं आहेत तर ही ठेवली होती, तर ही छान धुवून घेतली, स्वच्छ केली, कारण प्रत्येक गोष्टीवरती ना धूळ बसते. तर म्हणून जेव्हा धूळ बसते तेव्हा प्रत्येक गोष्ट साफ करणं तेवढंच गरजेचं असतं. तर हे जे मी सगळे स्प्रे जे आहेत, तुम्ही बऱ्याच जणांनी हे स्प्रे मागवले असतील, मला आता नक्की सांगा रिव्ह्यूज याचे की तुम्हाला खरंच कसे वाटले. मी सांगू, 1 नंबर स्प्रे आहेत सगळे. मी ह्याचा स्पेशली आता काय उपयोग करते माहिती आहे, असं उंबरट्यावरती स्प्रे करते, दरवाजात स्प्रे करते, जेव्हा पण पूजा मांडते ना, किंवा सकाळ संध्याकाळ थोडंसं का होईना दरवाजात स्प्रे करते. त्याचा इतका सुंदर सुगंध येतो. आणि तुम्ही उंबरट्यावरती सुद्धा स्प्रे करून ठेवा, जे आपण हळदीचं लेपन करतो ना त्याच्यावरती. तर त्यामुळे ना, जेव्हा पण कोणी आतमध्ये येईल ना, त्याला अगदी असा सुगंध दरवळतो तिथे. तर संपूर्ण घरात थोडं थोडं मी असं हे स्प्रे करते. आणि खूप मस्त मस्त स्प्रे आहे, ते बाप्पा मोरया स्टोअरमधून मागवले दादांकडून. तुम्हाला आवडले तर तुम्ही नक्की मागवा. तर हे काल जे बघा मी तुम्हाला समईचे आसन दाखवले होते, तर तेच आसन मी आज इथे समया ठेवण्यासाठी तुम्हाला दाखवणार आहे की खरंच कसं दिसतं समया ठेवल्यानंतर. तर ह्या ज्या माझ्याकडे समया आहेत त्या अगदी छोट्या साईजच्या समया आहेत, पण याच्यावरती मोठ्या साईजच्या ज्या माझ्याकडे आहेत समया, त्या जर ठेवल्या तरी आणखीन सुंदर दिसतात. आणि याच्यामध्ये ना 2-3 कलर आपण घेऊन ठेवायचे, म्हणजे जसं तुम्ही पूजेला वस्त्र अंतरताय ना, तर त्या रंगाचे तुम्ही हे आसन ठेवा, म्हणजे आणखीनच सुंदर दिसतात. जसं आज मी सगळं कॉम्बिनेशन आहे ना असं या गुलाबी रंगामध्ये करते. देवांना जे वस्त्र घातले ते पण गुलाबी रंगाचे घातलेत, आणि पुढे पण जे वस्त्र घालणार आहे पूजेसाठी तर ते पण असंच गुलाबी रंगाचंच घालणार आहे. तर म्हणून मी हे आसनसुद्धा त्याच रंगाचे घेतले. आणि त्याला इतकी सुंदर बॉर्डर वगैरे त्यांनी दिलेली आहे, त्यामुळे ते आणखीनच असे खूप खुलून दिसतात. तर आज मी खूप माझ्या त्या मोठ्या समया नाही लावल्यात, छोट्या समया लावल्यात, कारण इथे स्वामींची छोटीशी अशी पूजा मांडणार आहे. तर पहिले छान त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं. तिळाचं तेल वापरायचं कधीही देवपूजा करताना. देवपूजेसाठी तिळाच्या तेलाचा जास्तीत जास्त वापर करायचा. तर दिवे लावून घेतले छान. आणि जेव्हा दिवे प्रज्वलित होतात ना, तेव्हा खरंच म्हणजे पूजा वेगळीच वाटते. पूजेचा जो प्रभाव आहे ना, तो पण खूप 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 वेगळा वाटतो. तर इतर कुठलीही पूजा सुरू करण्याच्या आधी मी
जी रोजची देवांची जी संपूर्ण पूजा असते ती आधी करून घेतली आणि त्यानंतर आता स्वामींची पूजा करणार आहे. आज स्वामींचा मला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना जे पण संपूर्ण वाचन आहे ते वाचन करायचं आहे. आज काय काय आपण सेवा करू शकतो, तर आज तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं संपूर्ण पारायण करू शकता. एक दिवसीय पारायण म्हणतात त्याला, म्हणजे 1 ते 21 अध्याय आहेत ते सलग एकाच वेळेला आपल्याला वाचायचे. त्याला म्हणतात संपूर्ण एक पाठ, एक पारायण. आणि त्यानंतर तुम्ही संपूर्ण गुरुचरित्र आपल्याला समजा लावता आलं नसेल, वाचता आलं नसेल, तर जे आपलं नित्यसेवा मंत्रस्तोत्रचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये गुरुचरित्र अवतरणिका आहे. तर अवतरणिका म्हणजे काय असतं की शॉर्टमध्ये त्यात दिलेलं असतं की प्रत्येक जो अध्याय आहे तर प्रत्येक अध्यायामध्ये काय काय आहे तर हे संपूर्ण त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये दिलेलं असतं. तर ती गुरुचरित्र अवतरणिका तुम्ही वाचू शकता, स्वामीचरित्र अवतरणिका वाचू शकता. तर त्यानंतर आता मी अभिषेकाला सुरुवात करते आणि अभिषेक करता करता मला स्वामींचं जे जे सगळं वाचन करायचं आहे तर ते संपूर्ण सगळं वाचन करणार आहे. त्यानंतर स्वामींचा नाम जप करणार आहे. आणि तुम्हाला सांगू की मी तुम्हाला दाखवेन की अगदी समोर मी स्वामींच्या बसली होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच स्मित हास्य जे आपण म्हणतो ना ते मला दिसत होतं. त्यांच्या चेहऱ्यात खूप वेगवेगळे भाव दिसतात. कधी हसताना दिसतात, कधी रागात दिसतात, कधी वेगळंच स्वरूप दिसतं त्यांचं. तर आपली दृष्टी म्हणजे आपले जे भाव आहेत ना त्याच्यानुसार आपल्याला ते भाव त्यात दिसत असतात. तर सुरुवात जी आहे ती श्री स्वामी समर्थ स्तवन असतं. स्तवनाने कधीही सुरुवात होते. त्यानंतर स्वामींची माळ जप करायची. त्यानंतर आपल्याला जे पण सगळं वाचन करायचं ते करायचं. तर यामध्ये तुम्ही कालभैरवाष्टकम स्तोत्र आहे त्याचं पठण करू शकता. मी तुम्हाला जसं म्हटलं की स्वामीचरित्र सारामृताचे संपूर्ण अध्याय 21 अध्याय तुम्ही वाचू शकता. आणि हे जे अभिषेकाचं पाणी याच्यामध्ये मी काहीच मिक्स केलं नाही आहे किंवा पंचामृत वगैरे पण घातलेलं नाही आहे. अगदी साध्या पाण्याने मी अभिषेक करते. तुम्हाला स्वामींच्या चेहऱ्यावर हास्य दिसतंय का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला खरंच आज स्वामी खूप हसताना दिसत होते आणि मी असंच तुम्हाला कधीच सांगत नाही. तुम्हाला पण माहिती आहे की जे दिसतं तेच मी तुम्हाला सांगते. तर ह्याचं जे पाणी आहे अभिषेकाचं तर हे तुम्ही अभिषेकाचं पाणी भरून ठेवा आणि तुम्ही रोज हे पाणी पीत राहा अभिषेकाचं. ह्याच्याने म्हणजे हे खूप प्रभावित असं पाणी आहे. तर नक्कीच आपल्यामध्ये चांगले बदल घडतील ह्याच्याने आणि छान पॉझिटिव्हिटी सगळ्यांपर्यंत पोचू दे. जेव्हा पण स्वामींची अशी पूजा होते ना तर म्हणजे त्या जागेवरून हलूच नये असं मला वाटतं. तिथे समोरच बसून राहावं, त्यांच्या तिथे समोरच नामजप करत राहावा, तिथे समोरच पठण करत राहावं असंच वाटत राहतं. आणि हे अभिषेक जेव्हा होत राहतो ना स्वामींवरती खूप सुंदर वाटतं ते बघताना. म्हणजे एक म्हणतात ना की जे आत्मिक समाधान किंवा आत्मिक एक शांती जी आपल्याला मिळते ना ती खरंच त्यांच्याकडे बघून मिळते. तर स्वामींना मनोभावे मी हीच प्रार्थना केली की स्वामी सर्वांना सुखी ठेवा, सर्वांचं कल्याण करा, सर्वांना चांगली बुद्धी द्या. तर आज मी ना इथे स्वामींची वेगळी पूजा नाही मांडली. स्वामींचं जे स्थान आहे जिथे छोटंसं सिंहासन आहे तर तिथे स्वामींची पूजा केली. कारण इथे समोर मी जी स्वामींची मोठी मूर्ती आहे आपल्याकडे 11 इंचाची तर त्या मूर्तीची मी इथे समोर पूजा करणार आहे. तर त्यामुळे बघा अशी सुंदर बघा आसनामुळे आपली पूजा किती आणखी सुंदर दिसते. तर स्वामी महाराज पण आपले किती गोड दिसत आहेत, छान. तर आपल्याकडे स्वामी महाराज आलेले आहेत. स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशीच ही महाराजांची मूर्ती म्हणजे आपल्याकडे आलेली होती. तर म्हणून आज पण स्वामींची छान अशी साग्र संगीत मला पूजा करायची होती. तर स्वामींना इथे छान मी थोडंसं हिनात तर लावलं. ही मूर्ती आहे ना फायबरची मूर्ती आहे. तर मी ओल्या कपड्याने व्यवस्थित छान पुसून घेतली. बरेच जण विचारत आहेत की ताई याच्यावर अभिषेक करता येतो का? तर दादांना पण मी विचारलं तर ते म्हणाले की ताई तुम्ही गुरुवारी करा किंवा एखाद्या दिवशी 15 दिवसातून एकदा वगैरे केलं तर चालेल, पण रोजच्या रोज करू नका. कारण मग त्यांच्या चेहऱ्यावरती स्पेशली जे काम केलेलं आहे ना तर ते खराब होऊ शकतं.
तर म्हणून सारखा अभिषेक नाही करायचा आहे, तर म्हणून अभिषेक मी छोट्या मूर्तीवरती केला पितळेच्या आणि या मूर्तीला फक्त व्यवस्थित पुसून घेतलं. आणि हे जे तुम्हाला वस्त्र दिसतंय ना, पैठणी वस्त्र, तर हे बनवलेलं आहे आपल्या ममता जोशी ताईंनी. तिने मला खूप आधीच बनवून पाठवलं. तिला मी अगदी रफ ह्याचं मेजरमेंट दिलं होतं, पण तुम्ही बघा स्वामींचा मुकुट अगदी तंतोतंत परफेक्ट असा मुकुट तिने बनवून पाठवला आहे. आणि काय दिसतायत महाराज, म्हणजे महाराजांचं स्वरूप आज मी बघतच बसली महाराजांकडे, इतके सुंदर दिसत होते. खूप छान तिने वस्त्र आणि मुकुट बनवून पाठवला आहे महाराजांचा आणि खूप छान. मला असं वाटत होतं की काय करू, किती सजवू महाराजांना, खूप छान दिसत होते. तर आता मी त्यांना छान हा जो मोगऱ्याचा हार, म्हणजे मोगऱ्याचा जो गजरा आहे ना, त्याचाच हार घालते. तर आज मी पंचारतीसुद्धा लावणार आहे, तर म्हणून पंचारतीसाठी जे कापसाचे आपले जे वाती आहेत त्या मी छान तुपामध्ये बुडवून ठेवते, त्याच्यामध्ये सगळी तयारी करून ठेवते. तर आज नैवेद्याला मी छान अशी छोलेची भाजी बनवलेली आहे, त्यानंतर दुधीचा हलवा बनवला आहे. दरवेळेला आपण गाजराचा हलवा बनवतो, तर आज म्हटलं चला आज दुधीचा हलवा बनवूया छान. आणि पोळ्या केल्या होत्या. तर बस असाच नेमकाच नैवेद्य बनवला होता, कारण पूजेचं भरपूर होतं आणि मग पूजेचं सगळं असल्यावर ना मला नैवेद्याचं तेवढं लक्ष देता येत नाही व्यवस्थित, पण तरी त्यातल्या त्यात जेवढं जमलं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला. तर जसं मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपले कारपेंटर आले होते आणि तेव्हा पण विशाल दादा आले होते, है ना? हा, तेव्हा योगेश दादा होता, म्हणजे दोघांचं कॉम्पेन्सेट झालं बरोबर. एकदा योगेश दादा, एकदा विशाल दादा. तर आज विशाल दादाने काय आणलंय, लास्ट टाइम आपण जे सगळं मेजरमेंट वगैरे सगळं जे करत होतो, तर ते आजच्या दिवसासाठी ही सगळी धावपळ चालू होती. तर दादा काय आणलंय तुम्हीच दाखवा स्वतः. स्वामींसाठी छत्र आहे, खूप सुंदर, खूप छान बनवलंय. हे जे आपण स्वामींसाठी सिंहासन बनवतोय, तर त्या सिंहासनासाठी ही छत्री बनवलेली आहे. माझी खूप इच्छा होती की जे देवघरातलं स्वामी आहेत तर त्यांच्या इथे असं काहीतरी करू, पण ती इच्छा स्वामींनी ते पूर्ण करून घेतली आहे आणि ती पण अगदी मोठ्या स्वरूपात. आणि बघा किती सुंदर छत्री बनवली आहे, खूप छान, खूप मस्त बनवले. मध्ये पण हँगिंग साठी आहे ना, आणि वरती पण तुम्ही तसं बांधू शकता. खूप छान बनवले, खूप छान, मस्त. तर स्वामींची ही छत्री आता कशी कुठे लावणार आणि ही कशी बनवून घेतली वगैरे याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. आणि दादा आले होते तर दादांचं छान दर्शनसुद्धा झालं आणि
आता पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे आज तर पूर्ण पूजेचाच व्हिडिओ झाला, पण आता सिंहासन कसं बनलं आहे, सिंहासनावर स्वामी कसे विराजमान होणार आहेत, हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, जय जय स्वामी.